स्वाहा ओम श्री केशवाय नमः स्वाहा नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा गोविंदाय नमः विष्णवे नमः विक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः पंचाय नमः ओम नमः म्हणून सर्व गुरूंचं ज्यांना गुरूंना ज्या गुरूंना आमच्या नाथ महाराजांनी भूदेव आहे की साध्य भूते देव आहे की म्हणते अशा गुरूंचं जर टाळवा विनंत धन्यवाद देण्यात या. त्याप्रमाणे यांच्या गुरूंच्या मंत्रकोशामध्ये त्याला मराठी भाषेत मला नवरा बायको नंतर पती पत्नी नंतर लक्ष्मीनारायण बघा त्यात ज्यांना लक्ष्मीनारायण म्हणतात असे लक्ष्मीनारायण सर्व असलेल्या सर्व यजमानांच्या कमलाद्वारे या ठिकाणी गुरु पूजन पाठ हवन करून घेणार आहे. म्हणजे जे हवनाला बसले असे सर्व यजमानांचे टाळे वाजणार धन्यवाद. आणि बघा या हवनाने गीता म्हणते गायचा कर्म करगा वैसा मग ते हवनाचं आपण कर्म केलं की नाही मग भगवंताला तुम्हाला भगवंताला काय द्यावं लागतं तुम्हाला चांगली संतती आणि संपत्ती काय संतती संपत्ती हा चांगली बरोबर ना सुंदर भाषा कारण प्रत्येक कर्माचं फळ सांगितलं फळ की म्हणून तुम्हाला कोणतं फळ मिळणार आहे असं फळ प्राप्त करून गेल्या सर्व यजमानांचं जर टाळी वाजून आणि आता आनंदाने आणि प्रेमाने काय करा शुभारंभ करा. जय बाबाजी गुरु विष्णवे नमः स्वाहा विष्णवे नमः स्वाहा विष्णवे नमः स्वाहा विष्णवे नमः स्वाहा विष्णवे नमः गीतांजली नाही सुंदर अशा रीतीने अभंगाद्वारे आपल्याला काय केलं आपल्याला काय केलं भगवंताचा महिमा बघा संतांचं वचन ऐकवलं की तुझ्या टाळीवंतीचं अभिनंदन करा. असंच आपण सर्वजण पुढे बसेल माहिती पुढे बसलेलो आहोत आपण सर्व पुढे बसेल वैकुंठा तिने सांगितलं आता वैकुंठात नाही का बरोबर ना आपण सर्व वैकुंठात वैकुंठात आपण सर्व कुठे बसेल वैकुंठात नाही किती मोठं भाग्य बघा आपल्याला प्राप्त झाले की आणि वैकुंठात तर राहतच आहोत. मात्र आणखी कोणतं सौभाग्य सांगितलं सुंदराचा अभंग आपल्या हिता म्हणून बघा तुम्हाला धन्यवाद नाही तुमचं अभिनंदन नाही संतांनी कोणाला धन्यवाद दिला बघा तुम्ही सर्वजण आपल्या हितासाठी जागा पाहिजे त्याच्या हितासाठी आपण जागरूक आहात म्हणून तुम्हाला ज्या माता पित्याने जन्म दिला बघा त्या माता पित्यानं धन्यवाद किंवा अभिनंदन संतांनी केलं म्हणून बघा सर्वांनी आता काय करायचं आहे तुमचा अभिनंदन नाही तर आपल्या कोणाचा अभिनंदन करायचं आहे तुम्हाला ज्या माता पित्याने जन्म दिला त्या माता पित्याला टाळीवर अभिनंदन करायसारखं अशा रीतीने अनेक प्रकारचे ज्ञान बघा जगामध्ये बघा मध्ये खरं रहस्य या जन्माचं नाथ महाराजांनी भागवतांनी सांगितलं बघा मनुष्याने जगायचं कसं काय करावं काय करू नये सुंदर उपदेश बघा महाराजांचं नाथ महाराजांनी भागवतामध्ये केले त्याचे अनेक ववे आपण पारायण खास त्या बघा
त्या भागवत सार म्हणून आमचे ब्रह्मचारी रामानंदजी यांनी म्हणता ना, सार ग्रंथ म्हणजे किती वयामध्ये 321 का 321 मध्ये एकूण वय किती भागवताच्या 18,000 म्हणजे 18,000 वयामधून किती निवडले फक्त 321, ज्यामध्ये बघा सार आहे, सार लक्षात भागवताचा तो म्हणून अत्यंत फायदेशीर आहे, लाभदायक आणि महत्वाचा आहे. तसे पारायण आज काही भक्तांनी केलं, काही ब्रह्माच्या मंदिरात आवाहन केलं, यज्ञपूजा केली थोडक्यात, त्यांनी श्रमदान केलं, त्यांनी काय केलं आणखी नंदा जप केला. अशा रीतीने आता या एकादशी अर्थात द्वादशी दोनचा जोडून योग आलेला आहे. अशा पर्व कालावर ज्यांनी बघा या उपक्रमात सहभाग घेऊन पुण्याचं गाठवलं, अर्थात स्वतःच्या नावाच्या बँकेमध्ये बॅलन्स काय केलं, बॅलन्स केलं बँक बॅलन्स वाढवलं, तर टाळून त्याचा आपण या ठिकाणी लक्षात. म्हणून बघा बाबाजीने काय सांगितलं बरं का, सर्व लोक तुम्ही काय करून राहिले, कोणतं बॅलन्स करून राहिले बरं का, पैशाचं कोण बनेगा करोडपती की या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण कोणतं बॅलन्स करून राहिले, फक्त नाही का लाडकी बहिणी काय करून राहिली आहे, लाडकी बहिणीचे दर महिन्याला चालू पैसे इकडचे पुन्हा बॅलन्स करून राहिले बरं. बायांचे सुद्धा बँकेत खाते उघडले गेले आणि बायांचा बॅलन्स वाढून राहिला बँकेमध्ये, माणसाचाही आणि बघा प्रकारे बॅलन्सवर काम चालू आहे. जरूर बघा धनाचा बॅलन्स करा, मात्र त्याचबरोबर कोणता बॅलन्स केला पाहिजे आपण, अच्छा पुण्याचा. हे जे धन तुम्ही बॅलन्स करा बँकेमध्ये हे कुठपर्यंत कामात येणार तुम्हाला, फक्त नाही की तुम्हाला जोपर्यंत ते का तिरडी बांधली द्या, तुम्ही बांधला असेल कोणाला हातभर की नाही, अनेकाला तुम्ही बांधला असेल ना, तुम्हाला एक दिवस बांधून घेणार बांधलं जाणार आहे, तिथपर्यंत बघा ते धन कामात येणार आहे. एकदा तिरडीवर बांधलं विषय संपला. मात्र जे काही या उपक्रमाच्या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून आमचं पुन्हा चौका बॅलन्स करीत आहात, ते पुण्य कधी कामात येतं बघा, कमी 3 वेळेला. किती वेळेला? पहिलं कधी कामात येतं लक्षात घ्या. समजा आमचे भालेराव यांचा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला आणि त्यात ते वाचले, तर तुम्ही लोक काय म्हणता सांगा ना. एखादा व्यक्ती जर भयंकर ॲक्सिडेंटमध्ये वाचला तर तुम्ही काय म्हणता, कोणतं तरी पुण्य, कोणतरी पुण्य. म्हणजे पुण्य कधी कामात येते मग विघ्न संकट समय. काय विघ्न आणि संकट समय बघा, हे पुण्य आपल्याला कामात येतं. हा पहिला मुद्दा. दुसरं बघा, हे पुण्य कधी कामाला येतं, ज्यावेळेला मृत्यू होतो ना, त्यावेळेला यमराज यमदूत बघा सर्व मंडळी हजराची बरं का. म्हणून संतांनी काय म्हणजे पापे करता पुढे आहे पुसता काय उत्तर देता वशील. तिथं तुम्हाला विचारलं जातं बघा, यमराज काय विचारतो, असू द्या. यमराज काय विचारतो म्हणे, भगवंताने तुला मनुष्य जन्म दिला, म्हणजे जन्म तू काय केलं सांग म्हणे. मग हा काय सांगतो, हा मनुष्य काय सांगतो, बायका केली, पोरं केले, इतकी काय केली, दुकानं केली, इतकी जमीन केली, इतक्या गाड्या घेतल्या. अशाने बघा हा व्यक्ती सांगायला लागतो. त्यावेळेला यमराज का देव काय म्हणतो, हे नाही तुम्हाला विचारित काय, हे नाही विचारलं तर देवासाठी काय केलं सांगा. काय, ज्या भगवंताने तुला जन्म दिला मनुष्याचा, त्या देवासाठी काय केले सांग. निश्चित बघा, जे उपक्रमात सहभागी होतील निश्चित सत्य गोष्ट बरं काय, ते उत्तर काय देतील. पंढरपूरला आम्ही गेलो त्या दिवशीच्या, तिथं काय केलं, आम्ही यज्ञपूजा केली, श्रमदान केलं, आहे की नंदादीप अनुष्ठान पारायण करायचं. निश्चित बघा उत्तर
निश्चित बघा आपल्याला कामात येणार. म्हणजे दुसरा मुद्दा काय आहे ते कधी कामाला येते मग मराठीच्या टायमाला. तिसरं तिसरं पुढच्या जन्मी बरं का, पुढच्या जन्मी आहे की नाही. हे जे पुण्याचा बॅलन्स आहे हा आपल्याला नुसता पुढच्या जन्मी नाही, अनेक जन्मोजन्म सुधारिक आहेत आणि जन्मी बघा हा कामाचा एक लक्षात. असा महिमा या उपक्रमाचा आहे. मग खरोखर धन्यवाद दिले पाहिजेत त्या भक्तांना की ज्यांनी त्या सहभागी होऊन पुण्याचा बॅलन्स केला आणि बाबांचा आशीर्वाद दिला असतात. असो या ठिकाणी आता परत आपण आता महाराज आहे त्यांचं नाव दिव्यानंद महाराज. दिव्यानंद महाराज हे आपल्याच महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. मात्र आता त्यांनी बघा जालना जिल्ह्यामध्ये किंवा जम्मू काश्मीर सुद्धा एक अधिष्ठान म्हणून आश्रमाचं निर्माण केलेलं आहे. आणि काय भगवान एक नाही का देवाची काही इच्छा असते काय बघा काय काय बघा काय बघा विषय त्यांना तर आपण आमंत्रण दिलं होतं पुणेस्पणाचं मला ते येऊ शकले की मात्र देवाने आज गाठभेट कुठं घालून दिली. पण दरबारात म्हणजे टाळी वाजून देऊन मला अभिनंदन यादूया. हा त्यांनी सांगितलं आपल्याला उपयोग भेटणार आहे बरं का. म्हणजे बघा मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा अनेक ज्ञान माहिती आपल्याला होऊ शकते की नाही. आणि ते सोशल मीडियाचं काम आपले रामानजी महाराज बघा सर्वांना समजावून म्हणून केलं त्याचा टाळीवंत रामानंद अभिनंदन धन्यवाद द्या. जय बाबा. महाराजांचंही सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला लाभलंय. त्यांचंही टाळ्या वाजून आपण अभिनंदन करायचं. जगद्गुरु बाबाजींचं पूजनासाठी आमचे शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. विश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. संताच्या संगती मनोमार्गगती अकळवा श्रीपती येणे पंथी. आम्ही जर एकटेच तिथं आलो असतो तिथं मधीत काय बाहेरून कोणी फिरून दिलं नसतं. आम्ही फेसबुकवर पाहिलं की आज बाबाजी पंढरपुरामध्ये राहणार आणि आम्ही जालना जिल्ह्यामध्ये ते पिंपळगाव तिथं होतो. तर म्हणलं आपण लगेच निघलं पाहिजे कारण संताची जर संगती झाली तर आपली गती अवश्य होईल. मी पंढरपूरला दरवर्षी येतो पण कधीच पांडुरंगाचं दर्शन होत नाही. खूप भीड़ असते आणि मी भीड़मध्ये जात नाही. एकदा हंसा देवाचार्य जी जगत गुरु थे, मेरे भाग्य में जगत गुरु के साथ ही दर्शन लिखा. तो मैंने सुबह ही संकल्प किया था कि बाबा जी के साथ दर्शन होगा और मैं सही समय पर यहाँ पर आया. हम दोनों के बीच में कोई बातचीत नहीं हुई. तो गुरु कृपा झाली, इमारत फळा आली. बाबाजींची कृपा आहे आपल्या सगळ्यावर की आपण भूवैकुंठ पंढरपुरामध्ये इथं आपण आलो हे लय महत्वाचं. इथे येऊन भजन केलं, यज्ञ केला ते तर वेगळंच पुण्य आहे. पण ह्या भूमीवर येणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. कितीतरी जन्माची पुण्याई एकत्रित करावं लागते तेव्हा पंढरपुरामध्ये यायचं भाग्य होतं. ते बी संतांच्या संगतीमध्ये, गुरूंच्या सानिध्यामध्ये. आणि असे तर लोक खूप येतात फुकट एसटीनं आहे ना. ते फुकट एसटीवाले जी भीड आहे सगळी ते सगळं पुण्य ते सरकारला चाललंय. कारण फुकट येऊ राहिले सगळे. ते फुकटवाल्या माणसाने जास्त परेशान केलं. तर आषाढीला आल्यावर पण पंढरपूरला दर्शन होत नाही. मी दरवर्षी पंढरपूरला येतो पण पांडुरंगाच्या मंदिरात आज पहिल्याच वेळेस मधी परिक्रमा झाली बाबांची. मी मधला गाभारा कधीच नाही पाहिला. एवढ्या गुफा इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून देवानं असं काढलं जसं काही आई लेकराला सगळ्या गर्दीतून वाचून काखात धरते त्याप्रमाणे बाबाजींच्या बरोबर पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन आज झालं आणि तुम्हाला सगळ्यांना बाबाचं दर्शन झालं. गुरु तिथे देव, देव तिथे गुरु आहे ना. तर गुरुच्या सानिध्यामध्ये भगवंताचं दर्शन होणं आणि ह्या वैकुंठ पंढरीमध्ये आपण येणं म्हणजे आपलं काही कितीतरी जन्माची पुण्याई आहे. आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे, संतांची पुण्याई आहे. तो संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर
माणसाचे मनोरथ पूर्ण होतात. काय होतात? मनोरथ. जसं आता बाबाने सांगितलं की बाबाजी म्हणू लागले की कुठे वावर घेतलं, कुठे हे घेतलं, देवाकडे जाऊन लोक मागत राहतील. ज्या म्हाताऱ्याला घरून काढून दिलं ते पण पांडुरंगाला म्हणते माझ्या घरचे सगळे सुखी राहू दे. है ना? पण संत देवापाशी गेले तर संतांनी काय मागितलं? सगळेच पांडुरंगापाशी जातात काही ना काही मागण्यासाठी. पण जगद्गुरूंनी काय मागितलं पांडुरंगापाशी? जगद्गुरूंनी मागितलं सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. बाबाजी, तुम्ही बाबाजी बरोबर तिथे गेले नाही, पण तुमचा सगळ्याचा संदेश बाबाजीने तिथं पोहोचवला. आणि पांडुरंगरायाने तथास्तु. संत कोणाला म्हणायचे? जे स्वतःसाठी काहीच करत नाहीत, दुसऱ्यांकरता रात्रंदिवस जागतात, दुसऱ्यांकरता सगळे काय. ते देवापाशी जाऊन काय मागणार देवाला? देवालाच पुढं पडतं की आता काय करावं. म्हणून जे खरे संत आहेत ते देवापाशी जात नाहीत, पण ज्यांचे खूप बाल बच्चे हैं उनको जाना पड़ता. आपकी सबकी इच्छा थी ना पण वहां जाने की. तर तुमचा सगळ्याचा संदेश घेऊन बाबाजी पांडुरंगाच्या चरणी गेले आणि पांडुरंगाशी प्रार्थना केली की आमचा जो बाबा भक्त परिवार आहे जय बाबाजी, हे सर्व सुखी आणि समृद्धी राहावं. आणि कुळी कन्यापुत्र, जसं त्या मुलीने सांगितलं, कुळी कन्यापुत्र होती जो सात्विक हो तयाचा हरिक वाटे देवा. त्याप्रमाणे इथं आल्यानंतर आपण पण देवाकडे काय मागायचं की माझ्या घरी जर संतती नसेल तर चांगली संतती व्हावी, सात्विक संतती व्हावी, आणि ती संतती सतत देवचिंतनामध्ये साधू संतांच्या सेवेमध्ये राहावी, असा आपण संकल्प करावा. पण आपण काय संकल्प करतो? इंग्लिश शाळेमध्ये गेला पाहिजे मुलगा. कुठे गेला पाहिजे? इंग्लिश शाळेमध्ये. आणि तो काय म्हणतो मग? इंग्लिश शाळेत गेलं की सगळ्यात पहिलं काय शिकतो? मम्मी. दुसरं काय शिकतो? डॅडी या पप्पा, है ना? आणि चौथं शिकतो आंटी. बाकी सगळं काही सुट्टी. तर संतांच्या चरणामध्ये संत काय शिकवतात? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. इथून कुळी कन्यापुत्र सात्विक होतात. तो आई प्रथम गुरु आहे. तो आईनं जर चांगला पाठ आपल्या लेकराला शिकवला ते पुढे जाऊन देवाचे भक्त बनतात, समाजाची सेवा करतात, उत्कृष्ट पदवीला प्राप्त होतात. जरुरी नाही की शाळेत शिकलेलाच माणूस महाराज होऊ शकतो. तुकाराम महाराज कोणत्या शाळेत शिकले होते? एकनाथ महाराज कोणत्या शाळेत शिकले होते? नामदेव महाराज कोणत्या शाळेत शिकले होते? ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शाळेत शिकले होते? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहेनी प्रसादे, निवृत्ती दातार ज्ञानदेव सार सोजविले. ही शाळा सगळ्यात महत्वाची. ही कोणची शाळा आहे? संतांची शाळा आहे. म्हणून बाबाजींच्या कृपेने आपले कितीतरी गुरुकुल चालतात आणि त्या गुरुकुलामध्ये जे मुलं शिकतात ते सात्विक मुलं आहे. त्यांना म्हणायचे कुळी कन्यापुत्र होती जो सात्विक.